जय शिवराय मित्रांनो. राज्यातील तमाम शेतकऱ्यांना ज्या मंत्रिमंडळाच्या बैठकीची प्रतीक्षा लागलेली होती अशी मंत्रिमंडळाची बैठक आज लागलेली आहे. मित्रांनो, आजच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा काहीतरी ऐतिहासिक असा निर्णय होईल अशा प्रकारचे मोठ्या प्रमाणात चर्चांना उधाण आलेलं होतं. शेतकरी याच्यासाठी प्रतीक्षा करत होते, परंतु कर्जमाफीची घोषणा सोडा, शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचा निर्णय आज शासनाच्या माध्यमातून या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे. मित्रांनो, आजच्या बैठकीमध्ये काही महत्वाचे असे निर्णय घेण्यात आलेले आहेत ज्याच्या माध्यमातून काही घटकांना दिलासा दिलेला आहे, तर शेतकऱ्यांना मात्र एक मोठा झटका आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. मित्रांनो, राज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी ₹1 पीक विमा योजना ही बंद करण्याचा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे. मित्रांनो, केंद्र शासनाच्या माध्यमातून राबवली जाणारी प्रधानमंत्री पीक विमा योजना ही योजना आणि याच योजनेला राज्य शासनाच्या माध्यमातून सर्वसमावेशक पीक विमा योजनेची जोड देण्यात आलेली होती, ज्याच्या अंतर्गत शेतकऱ्यांचा असलेला 2% पीक विम्याचा खरीपासाठीचा हिस्सा आणि 1.5% रब्बीसाठीचा हिस्सा हा राज्य शासनाच्या माध्यमातून भरला जात होता आणि याच्या बदल्यामध्ये शेतकऱ्यांना फक्त ₹1ची नोंदणी फी या ठिकाणी आकारली जात होती. मात्र आता नवीन नियमानुसार राज्य मंत्रिमंडळाच्या दिलेल्या बैठकीतील मंजुरीनुसार आता शेतकऱ्यांना खरीपासाठी 2% आणि रब्बीसाठी 1.5% एवढा आपला हिस्सा भरावा लागणार आहे. आता या योजनेमध्ये काय बदल केले जातील, याच्या अंतर्गत ज्या मार्गदर्शक सूचना येतात त्या तशाच ठेवल्या जातील की भरपाईच्या निकषामध्ये काही बदल केले जातील ते येणाऱ्या या योजनेच्या संदर्भातील GR मधून समजेल. परंतु येत्या हंगामापासून शेतकऱ्यांना आपला 2% हिस्सा भरूनच या योजनेमध्ये सहभागी होता येणार आहे. मित्रांनो, राज्यात मोठ्या प्रमाणात गरीब शेतकरी आहेत ज्या शेतकऱ्यांना पीक विमा योजनेच्या अंतर्गत हप्ता भरणं शक्य होत नव्हतं आणि हप्ता जरी भरला तरी पुन्हा पीक विमा योजनेच्या अंतर्गत पीक विमा कंपनीच्या माध्यमातून पीक विम्याचं वितरण केलं जात नव्हतं. या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात शेतकरी या योजनेकडे पाठ फिरवत होते. पर्यायाने ₹1 शेतकऱ्यांना पर्याय उपलब्ध झाल्यामुळे ₹100-200 खर्च करून शेतकरी या योजनेमध्ये सहभागी होत होते आणि अखेर आता हाही निर्णय बदलल्यामुळे आता शेतकऱ्यांना अर्थात गरीब शेतकऱ्यांना या योजनेपासून दूरच राहावं लागणार आहे. कारण ही योजना म्हणजे फक्त आणि फक्त लॉटरी सारखी आहे. ₹1000-2000 पीक विमा भरायचा आणि ₹1000-2000 ते ₹3000-5000 पीक विम्याची वर्ष 2 वर्ष प्रतीक्षा करत राहायची. याच्यामुळे आता हा एक शेतकऱ्यांवरती मोठा अन्याय या ठिकाणी होणार आहे. मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर या योजनेला गालबोट लागलं होतं. काही समाजकंटकाच्या माध्यमातून या योजनेचा गैरफायदा घेण्यात आलेला होता आणि याचा एक दुष्परिणाम राज्यातील गोरगरिबात शेतकऱ्यांना किंवा याचे जे काही परिणाम आहेत ते राज्यातील गोरगरीब शेतकऱ्यांना भोगावे लागणार आहेत. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी एक मोठा झटका शेतकऱ्यांना बसलेला आहे. मित्रांनो, याच्या व्यतिरिक्त देखील काही महत्वाचे असे निर्णय राज्य शासनाच्या माध्यमातून आज घेण्यात आलेले आहेत. मुळशी येथील टेमघर प्रकल्प याच्या गळती प्रतिबंधक कामासाठी मोठ्या दिवसापासून गळती सुरू आहे. याच्यासाठी ₹488.53 कोटी प्रशासकीय खर्चाला मान्यता देण्यात आलेली आहे. मुंबई भिक्षा प्रतिबंध अधिनियम याच्या अंतर्गत जे काही भिक्षुक ज्यांना भिक्षागृहामध्ये ठेवलं जात होतं यांना प्रतिदिन जो काही ₹5 भत्ता दिला जात होता याला 1964 नंतर पहिल्यांदा बदल करण्यात आलेला आहे आणि आता प्रति भिक्षुक ते ₹40 मानधन किंवा अनुदान त्यांना आता प्रतिदिन दिलं जाणार आहे. म्हणजे जे काही भिक्षुक वेगवेगळ्या ठिकाणाहून जमा केले जातील, गोळा केले जातील किंवा त्यांना उचलून घेऊन गेलं जाईल आणि त्यांना भिक्षागृहात त्या ठिकाणी ठेवलं जाईल भिक्षुगृहामध्ये, त्यांना ₹1200 महिना या ठिकाणी दिला जाणार आहे. याच्यानंतर PM यशस्वी एकछत्री योजनेअंतर्गत OBC, EBC, DNT प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रिक पूर्व आणि मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत जे काही नवीन मार्गदर्शक सूचना आहेत त्या लागू केल्या जाणार आहेत. त्याच्याबद्दल आपला एक व्हिडिओ सविस्तरपणे येईल, तो तुम्ही नक्की पाहण्याचा प्रयत्न करा. हडपसर ते यवत राज्यमार्गावरील 6 पदरी उन्नत मार्ग आणि अस्तित्वातील रस्त्याचं काम पूर्ण करण्यासाठी ₹5262 कोटी तरतूद करण्यात आलेली आहे. मोठ्या प्रमाणात हडपसर पासून यवत पर्यंत ट्रॅफिक जाम होतं. ज्याप्रमाणे चाकण किंवा शिक्रापूर ह्या साईडला ट्रॅफिकचा इश्यू सॉल्व्ह करण्यासाठी रस्त्याला मंजुरी देण्यात आलेली आहे नाशिक फाट्यापासून चाकणकडे, त्याचप्रमाणे आता हडपसरपासून यवतकडसाठी 5200 कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत महा-इन्व्हिट पायाभूत सुविधाच्या साठी एक ट्रस्ट स्थापन करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे. महाराष्ट्र राज्यात जहाज बांधणी, जहाज दुरुस्ती सुविधा आणि जहाजाचा पुनर्वापर सुविधा विकसित करण्यासाठी धोरणास मान्यता देण्यात आलेली आहे. याच्यानंतर एक महत्वाचा असा निर्णय जो शेतकऱ्यांना काही आर्थिक दिलासा देण्यासारखा असणार आहे. याच्या संदर्भातील एक GR निर्गमित होईल आणि त्याच्याबद्दल सुद्धा आपण नक्की व्हिडिओ बनवणार आहोत. तो म्हणजे महाराष्ट्र इलेक्ट्रिक धोरण, वाहन धोरण 2025, ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना हार्वेस्टर, जे काही छोटे मोठे कंबाईन हार्वेस्टर वगैरे असतील
किंवा इलेक्ट्रिक ट्रॅक्टर असतील याच्यासाठी 15% अनुदान हे या योजनेच्या अंतर्गत दिलं जाणार आहे. बाकी वाहनांना अनुदान दिलं जाणार आहे, ते सुद्धा त्याच्या अंतर्गत समाविष्ट केले जाणार आहेत. आदिवासी विकास विभागामार्फत अनुसूचित जमातीसाठी सुरू असलेल्या योजनेच्या धर्तीवरती विशेष मागास प्रवर्ग अर्थात गोवारी समाज बांधव त्याच्यामधील विद्यार्थ्यांचं शिक्षण, त्यांना हॉस्टेलची सुविधा, त्यांना कपडे, गणवेश, खाना, भत्ता, भोजन वगैरे सगळ्या ज्या काही सुविधा आहेत त्या पुरवण्यासाठी मंजुरी दिली जाणार आहे. आणि वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून जे काही कर्ज मर्यादा आहे ती कर्ज मर्यादा आता 10 लाखावरून 15 लाखापर्यंत करण्यात आलेली आहे. अशा प्रकारचे काही महत्वाचे असे निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेले आहेत. काही घटकांना दिलासा तर काही घटकांना झटका या मंत्रिमंडळाच्या बैठकीमधून देण्यात आलेला आहे. प्रत्येक निर्णयाच्या संदर्भातील GR निर्गमित केला जाईल आणि प्रत्येक GR बद्दल आपण सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह. धन्यवाद.